पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तुकाराम महाराजांची गाथा दुसरा अभंग घेतला जात आहे। ही पारायण प्रत आहे। पारायण प्रत गीता प्रेसची पण आहे। त्यात ज्या काही अभंगाच्या अनुक्रमणिका आहेत, ओळीने जे अभंग आलेले आहेत त्याप्रमाणे यालाच ओळीचा गाथा असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजे जे ओळीने अभंग आलेत तेच। याशिवाय दुसरा गाथा असतो तो विषयवार, त्यात विषय पाडलेले असतात। पण आपण आता अभ्यासाला चिंतनाला जो घेतो आहे तो पारायण प्रथेचा गाथा आहे। प्रत्येक अभंग हा स्वतंत्र विषय आहे। कालच्या अभंगाचा विषय आणि आजच्या अभंगाचा विषय याचा एकामेकाशी काही संबंध आहे असं नाही, पण जो विषय घेतलेला आहे तो विषय त्या अभंगात समग्र समजून देण्याचा प्रयत्न तुकोबारायांचा आहे। तुकोबारायानं लिहिलेले अभंग हे मराठीतले जरी असले तरी ते काव्य आहे। त्या ठिकाणी येणारे शब्द त्या काव्याला अनुसरून, यमकाला अनुसरून धरलेले आहेत। सगळे शब्द आपल्या कानावरचे पाठ्यातले अर्थ समजणारे असतात असं नाही। आणि काही वेळेला शब्दाला क्रियापद अगोदर घेऊन कर्ता नंतर दिला जातो। अशा वेळेस त्याचे अन्वय करून मग आपण तो अर्थ कसा लागतो ते बघावं लागतं। आज आपण जो अभंग घेत आहोत तो 2 नंबरचा अभंग। नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण। देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भाव बळे, तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसे दिस। हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये मनुष्याचं मन जे असतं ते आपलंच आपल्याला अडचण करत असतं। याला काय आहे की मनाची दुर्बलता आहे। आपल्याला हे येत नाही, आपल्याला ते येत नाही असं जे काही आपल्या ठिकाणी आपण ठरवतो, त्यामुळं आपणच आपल्याला जे काही अभ्यास करायचा आहे की जे अभ्यासाची रीत आहे त्यातून बाजूला पडतो। आपलं मन आपल्याला याच्यातून काय करतं, दूर करतं। ही मनाची दुर्बलता नसावी त्याच्याकरता या अभंगाला तुकोबारायानं काय केलेलं आहे, विशेष महत्त्व दिलेलं आहे। जो कोणी असेल तो काय म्हणतो तर मला कुठं नीट बोलता येतं आहे, माझी वाचा अशुद्ध आहे, माझ्या बोलण्याच्या ठिकाणी एक मुद्देसूदपणा नाही, मला बोलताना काय होतं की कसं बोलावं ते कळत नाही, आणि दुसरी गोष्ट माझं बोलण्यासारखे स्वर नाहीत किंवा मला बोलायला शब्द नीट उच्चार होत नाहीत, असा जो कोणी त्याच्यासाठी त्याला सांगितलं की नये जरी तुझं मधुर उत्तर। वास्तविक पाहता एखादी गोष्ट बोलून दाखवायची असली तर बोलणारा कोण असतो? जेव्हा बोलायचं असतं तेव्हा दुसरा पुढे असला तरच बोलणं होईल ना। मग एक आहे का 4 आहेत का 10 आहेत का समुदाय, हे नाही त्यात, पण एक बोलत असतो त्याचं नाव वक्ता आणि ऐकत असतं त्याचं नाव श्रोता। वक्त्यानं आपलं वक्तृत्व करावं लागतं आणि श्रोत्यानं ऐकावं लागतं। मग वक्त्याच्या ठिकाणी वक्तृत्वाची शक्ती असली तर श्रोता त्याच्याजवळ थांबतो। अर्थात काय असतं की वक्त्याच्या ठिकाणी अशा तऱ्हेचा गुण असला पाहिजे की त्यांनी श्रोत्याला बांधून ठेवलं पाहिजे। श्रोत्याचं एकाग्रता त्या ठिकाणी टिकली पाहिजे। श्रोत्याच्या ठिकाणी आळस न येता तो लक्षपूर्वक ऐकतोय हे। आता असं असतं की वक्ता असा बोलतो
की श्रोत्याच्या ठिकाणी अशी एक तयारी होते की आता पुढं काय सांगतील, आता पुढं काय सांगतील, अशा तऱ्हेची अधीरता होत असते. म्हणजे खऱ्या अर्थानं वक्तृत्व असतं ते बांधेसूदच असतं. वक्ता हा वक्ता असतोच आणि त्याच्या ठिकाणी वक्तेपणाची सगळ्या प्रकारची तयारी असली तरच तो वक्ता योग्य ठरतो. वास्तविक पाहता कोणत्या प्रकारचं व्याख्यान, कोणत्या प्रकारचं प्रवचन हे द्यायचं असेल तर त्याला निश्चित अशा प्रकारची काय आहे की काही नियमावली, त्याला षड्लिंग आहेत: उपक्रम, उपसंहार, अर्थवाद, उपपत्ती, अभ्यास, अपूर्वता आणि फल. हे सगळं त्याच्या काय आहे की जो बोलतो त्याच्यामध्ये आलं पाहिजे. उपक्रम काय केला आणि उपसंहार काय केला. उपक्रम आणि उपसंहार हे संलग्न शब्द आहेत, म्हणजे त्याला आकडाही एक ठरतो. उपसंहारात जे असतं तेच उपक्रमामध्ये जे असतं तेच उपसंहारात आलं पाहिजे. की जसं ज्ञानेश्वरीकडं आपण पाहिलं आणि 4था अध्यायाकडं लक्ष दिले तरी आजी श्रवणेंद्रिया पाहाले किंवा पिकले हे म्हणतात. तर शेवटी काय करतात, तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष असे आयता श्रवणाचे माझे. सुरुवात कुठून केली? श्रवणातून. शेवट कशात केला? श्रवणात. म्हणजे यामध्ये उपक्रम आणि उपसंहारी एक झाले. हा उपक्रम उपसंहारी एक असल्यानंतर त्याच असलेल्या आपण केलेल्या मांडणीच्या विषयाचा अर्थवाद काय होतो, असं की तसं, तसं की तसं. मग निश्चित काय होईल, याला अशा मांडण्या करणं अर्थवाद. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी पुढं आल्या, त्याला पाठीमागचा काय आहे, पुढचं काय आहे हे सगळं सांगणं म्हणजे उपपत्ती. आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, पण ते केल्यानं काय होईल आणि ते करायचं कसं असं सांगितलं जातं, तो अभ्यास. मग या सगळ्यामध्ये यात विशेषत्व काय, यातलं मुख्यत्व काय, याची अपूर्वता काय, हे त्यातलंच एक लिंग आहे. आणि इतकं सगळं करून काय मिळणार आहे, म्हणजे फल आहे. ही 6 लिंग झाली. उपक्रम उपसंहार 1, अर्थवाद 2, उपपत्ती 3, अभ्यास 4, त्याच्यानंतर अपूर्वता 5 आणि फल हे 6. याला षड्लिंग म्हणायचं. किंवा आणखीन एक सांगितलं की जे तुम्ही व्याख्यान करतात त्यात 5 लिंग असली पाहिजेत. म्हणजे ज्याच्यावर करायचं आहे, आता जसा अभंग ह्या त्यातल्या प्रत्येक शब्दाची फोड व्यवस्थित करणं, मग काय शब्द आला ते पाहणं, ते पहिल्यांदा शब्द मांडणी करणं. म्हणजे आता जसा अभंग वाचून दाखवला आपण, मग ते झालं पद. त्याचा काय करायचं आहे, पदच्छेद करायचा आहे. म्हणजे मग ती जर संधी असेल तर संधी सोडवून दाखवायची. प्रत्येक शब्द वेगवेगळा करून त्याचा अर्थ कसा होतो ते पाहायचं. आणि मग पदविग्रह म्हणजे हे पद कसं आहे ते समजून देणं. शिवाय त्याच्यात काय आहे की आक्षेप आणि समाधान. आक्षेप आपणच घ्यायचा, बोलणारा व्याख्यात्यानेच शंका काढायच्या आणि उत्तरही त्यांनीच द्यायचं. हे पंचलिंगम, व्याख्यानम पंचलिंगम. हे काय झालं, हे सगळं झालं. कोण वक्ता असेल त्या वक्त्याच्या ठिकाणी या गोष्टी आल्या पाहिजेत, त्यांनी त्या गोष्टी व्यवस्थित समजून दिल्या पाहिजेत. आपण जे वाक्य बोलतो ते वाक्य पूर्ण असावं. अर्धवट वाक्य बोलून श्रोत्यानं त्याचं उत्तर द्यावं असं नाही. कधी कधी श्रोता उत्तर दिलं नाही तर देणार नाही, तो गप्पच बसेल. मग गप्प बसला म्हणजे ह्याचं अर्धवटच राहिलं. मग श्रोत्यावर अवलंबून का राहावं, त्यापेक्षा आपणच आपल्या वाक्याची पूर्णता करावी. आपलं वाक्य आपण पूर्ण करावं, वाक्यातले अर्धवटपणा नको. श्रोत्याला आपण पुढचं काही काम देऊ नये, त्याने फक्त ऐकावं हेच आहे त्यातलं. आता असं सगळ्या ज्याच्या ठिकाणी असेल तसं जर नसलं तर असा मनाचा दुर्बलता आहे. मला कुठं काय येतं आहे, माझं काय आहे का, माझ्या वाणीमध्ये काय आहे का, माझे शब्द काही रसाळ आहेत का, मग ऐकणारे कसे ऐकतील, मी सांगणारा पुढं सांगायचं म्हटलं तर मी काय सांगू, असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं नये जरी तुझं. असं जरी काही तुला जमत नसेल, तुझ्या वाचेच्या ठिकाणी गोडवा नसेल, तुझी जी काही त्या ठिकाणी बोलणं आहे ते बोलणं यथास्थित होत नसेल तर नसू दे. दुसरी काय तक्रार मांडली त्यांनी
दिधला सुस्वर नाही येथे. इथं काय, दिधला सुस्वर नाही देवे, मला काय आवाज दिलाय देवाने का काय, मी कसं म्हणू. म्हणजे जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा म्हणण्यात सुद्धा त्याला सगळ्या गोष्टी त्या म्हणण्याचे तिथं आल्या पाहिजेत. आपण सुद्धा अभंग म्हणतो, पण त्या अभंगामध्ये म्हणत असताना अभंगाच्या शब्दाकडे लक्षच नसतं. वास्तविक म्हणायचं झालं तरी त्यातलं रस्व दीर्घ पाहिजे असतं. रस्व काय आहे, दीर्घ काय आहे. जसं काही म्हणणारे म्हणतात जय जय विठ्ठल रखुमाई, तर त्यांनी काय म्हणायचं, जय जय विठ्ठल रखुमाई. वी हे कसं आहे, रस्व आहे. मग जय जय विठ्ठल रखुमाई. मग जिथं ऱ्हस्व आहे तिथं ऱ्हस्वच आलं पाहिजे, जिथं दीर्घ आहे तिथं दीर्घच आलं पाहिजे. हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याला स्वरज्ञान असलं पाहिजे. त्याच्याबरोबर जे त्याला म्हणायचं आहे तो जो काही थाट आहे किंवा तिची चाल आहे, ते कोणत्या रागातली, त्याचे आरोह काय, अवरोह काय, ते कोणत्या तालात आहे, म्हणजे कशा प्रकारच्या टाळीत ते बसवायचे, हे सगळं त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. हे सगळं असलं पाहिजे. म्हणजे मृदंग काही उगाचच वाजवायचं म्हणून नाही, त्याला लावता आला पाहिजे. लावला म्हणजे लावला जरी असला तरी मृदंगाच्या शाईच्या बाजूची थाप मारल्यावर निघणारा आवाज हे त्याला स्वर म्हणायचे. त्याच्यावर म्हणणाराने म्हणायचे. तर म्हणणारे एकीकडं म्हणतात आणि तो स्वर एकीकडं असेल तर अवमेळ होईल. तसं न होता काय आहे की त्याला त्या बरोबर वाजता आलं पाहिजे. मग मृदंग लावला पाहिजे. श्रुती म्हणजे अभंग. अभंग ह्या श्रुतीच आहेत. अभंगातले त्यातले चरण आली पाहिजे. आणि नुसती नाही, टाळ म्हणजे ताल असला पाहिजे. त्याच्याबरोबर काय, घोष आहे. घोष म्हणजे सगळे मिळून म्हणा, एकटाच म्हणा असं नाही, सगळे मिळून म्हणा. इतकं सगळं असलं तर ते गायन सुस्वर झालं. आता इथं तक्रार काय, मला काय असं येत नाही. तुकोबारायचं एक प्रमाण आहे की गाऊ नेने कळा कोसरी, कान धरोनी म्हणे हरी. आता त्याला काही मला येतच नाही, मला म्हणता येत नाही, मला गायन नाही, काही करता येत नाही, तर काय करू, असा जो काही सांगणार आहे तिथं याच. आता हे जे काही आपण चरण घेतलं प्रमाण म्हणून की गाऊ नेने कळा कोसरी, तर कान धरोनी म्हणे हरी. मग जेव्हा काही चुकत असतं तेव्हा मनुष्याने कान धरायचा असतो, माझं चुकलं, नाहीतर इकडे इकडे गालात मारून घ्यायचं. हे काय आहे. पण देवापुढं तुला जमत नसलं तर म्हण, काय जसं असेल तसं म्हण. पण हे सगळं जर काही असेल तर त्याच्या ठिकाणी या गोष्टी पाहिजेतच असं नाही. म्हणजे ज्या पद्धतीचं असेल तसं तसं जरी झालं तरी त्याला त्याच्यामध्ये काय आहे, काही अडचण येणार नाही. तुकोबारायचंच एक प्रमाण आहे. एका अभंगामध्ये ते म्हणतात की माझ्या बोबडिया बोला. माझे बोल कसे आहेत, माझे बोबडे बोल आहेत. आता भगवंताच्या खेळामध्ये जेव्हा ते गोकुळामध्ये खेळ कळत होते, अभंगात सांगितले, ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखीत आहे. आता गोदने राखीत आहे तिथलं आलं. तिथं जेवढे सवंगडी जमायचे ते वेगवेगळ्या पद्धतीचे गवळणीमध्ये सांगितलेत. कुणी लंगडा आहे, कोणी कसा आहे. आणि एक तर सांगितला तो बोबडाच आहे, त्याला कृष्णा म्हणताच येत नाही, तो म्हणतो खुतना. खुतना संभाल रे संभाल आपुल्या गाई. तू गाय आहे तुझे, तू काय करतो, तू राहतो बाजूला ना आम्हाला ओळती करायला लावतो. मग ते सगळी तक्रार त्याने कृष्णाला मांडली, पण कशामध्ये, बोबड्या बोलामध्ये. मग हे प्रत्यक्ष एक आपण संतांच्या भावनेतून या सगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या. याचाच अर्थ जो कोणी जसा असेल त्याप्रमाणे. आता ती समजूत काढण्याकरता दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की नाही तयावीन भुकेला विठ्ठल. हे तुला येत नाही मुद्देसूदपणा बोलण्यात, तुझ्या बोलण्यामध्ये काय आहे की शब्द उच्चार चांगले किंवा रसाळपणा हे नसेल, तुला स्वर नसतील, काहीही नसेल, पण बोलायला येत असलं तर विठ्ठल विठ्ठल तरी म्हणता येईल ना.
या सगळ्या गोष्टी पाहिजेत असं विठ्ठलाला नाही. विठ्ठल त्याच्यासाठी भुकेलेला नाही. याचा अर्थ तशी इच्छा विठ्ठलानं धारण केलेली नाही. विठ्ठलाच्या ठिकाणी काय आहे की तुझा भाव काय हे पाहायचं आहे. भावाच्या अंतर्गत तुला जसं जमल तसं, ज्या पद्धतीत तुला बोलता येतंय ते बोल, जसं तुला म्हणता येत असेल तसं म्हण, आणि जे काही असेल ते असेल. त्याच्याकरता त्याने सांगितलं की वर जसं सांगितलं आणि ते सगळे तिथं असलेले नियम तुला नसले तरी चालतील, मग काय कर, येईल तैसा बोल रामकृष्ण. मग तुला काही येईल ते येईल. वास्तविक काय, एका ठिकाणी तुकोबाराय पंढरीला जात असताना मुक्कामाला होते. त्या गावातला ग्रस्त आला. त्याला माहीत होतं तुकोबाराय मोठे संत आहेत काय. मग त्यांची सोय म्हणून त्यांनी घोंगडी आणून टाकली. तुकोबाराय बसा, आणि मला खूप दिवस झालं तुमचं कीर्तन ऐकायचं आहे, असं एखादं गोड कीर्तन करा की मला ऐका वाटेल. तुकोबा म्हणले हो चालेल ना. आणि तुकोबाने सुरुवात केली, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हेच चालू राहिलं. त्याला वाटलं आता पुढचं तुकोबाराय जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि मग इतके रंगून गेले की त्याच नामामध्ये सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता म्हटलं हे पुढचं तर काही म्हणणार, आपल्याला तर कीर्तन ऐकायचं होतं आणि ह्यानी ह्याच्यातलं काहीच नाही. मग ह्यानी अहो तुम्हाला म्हणलं ना पुढचं करा जरा गोड लागल असं. म्हणले ह्याच्यापेक्षा गोड दुसरं काय, रामकृष्ण हरीपेक्षा आणखीन काय गोड आहे. आणि मग ते इतके रंगले की रामकृष्ण हरी त्यांचं त्याच्यामध्ये ते गायला लागले, नाचायला लागले, उड्या मारायला लागले. याला वाटलं उगाचच गुंतलो बाबा, बरं आता निघून जावं तर घोंगडं गुंतलंय. मग त्यांनी उडी मारली की हळूच वाढायचं, त्यांनी उडी मारली की परत वाढायचं. असं जोपर्यंत त्यांच्या पायाखाली घोंगडं होतं त्यांच्या उडीबरोबर ओढून ओढून तुकोबाराय आपले डोळे झाकून म्हणते हे गेला निघून. म्हणजे काय गोड आहे, काय महत्त्वाचं आहे हे जसं संत महात्म्याला माहिती आहे की नामाशिवाय आणखीन गोड काय. नाम गोड पुरे गोड सकळही. त्यामुळं रामकृष्ण हरी जरी तुझ्या मुखातून आलं तरी चालेल, ते पूर्ण शुद्ध उच्चारित नसेल तरी चालेल, जसं तुला म्हणता येतं तसं हे चालेल. म्हणजे वर जे काही तक्रार सांगितली त्याचं उत्तरही दिलं. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भाव बळे. आता त्याच्याकरता या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं समर्थाच्या दासबोधामध्ये तर कशा प्रकारचं कीर्तन असावं, कशा प्रकारचं लिखाण असावं, हे सगळी नियमावली त्याने दिली. कसं तुमच्या ठिकाणी ताल आला पाहिजे, कसं स्वर आला पाहिजे. आता हे सगळं झालं खरं, पण तसे किती असतील. आणि भोळ्या भावनेनं केवळ भगवंताची भक्ती म्हणून असे भक्ती करणारे किती असतील, तर भक्ती करणारेच खूप आहेत. सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानासह सगळे करत असतील असं नाही. त्यामुळं ज्ञानानं परिपूर्णतेनं ऐकणं वेगळं. तेव्हा आता एका अभंगात म्हणले की नकळे तत्वज्ञान मूढ माझी मती. मला तत्वज्ञान कळत नाही, माझी बुद्धी कशी आहे, मूढ आहे. परी ध्यातो चित्ती चरण कमळ. पण तुझ्या चरणाचं माझ्या चित्ताच्या ठिकाणी ध्यान आहे, माझ्या चित्तात तेच आहे. असा जो कोणी भक्त असतो त्या भक्तानं आपली जी भक्ती आहे ती भक्ती परिपूर्ण व्हावी याच्याकरता देवालाच मागणी केली. आता देवाकडून एवढं सगळं का मागायचं, तर याचं कारण आहे की आपल्याजवळ भाव असतो, आपल्याजवळ भक्ती असते, पण प्रेम देवाजवळ असतं. प्रेम हे देवाचे देणे, देहभाव जाय जेणे. त्याच्यामुळं देवानं प्रेम दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम देणारा देव आहे. आणि प्रेम हे कुठून जागं होतं, तर प्रेम आपल्याच ठिकाणी जागं होतं. प्रेम म्हणजे बाहेरून कुठून येतं असं नाही, कारण प्रेमाचं परिपूर्णत्व जर कोण असेल तर आत्माच आहे. सगळ्यात प्रिय कोण आहे, आत्मा आहे. आत्मा हा प्रिय रूप आहे, त्याच्या ठिकाणी प्रियताच आहे.
आणि ही प्रियता जागी व्हायला आत्मस्वरूपाकडे लक्ष गेल्याशिवाय प्रियत्व कसं जागं होईल? म्हणजे जे जे आत्तापर्यंत आहे ते सगळा आप्तभाव आपला बाहेर आहे. हे माझं, हे माझं, ते माझं, ते माझं, ह्याच्यावरच आप्तपणा आहे. वस्तूवर आप्तपणा आहे, व्यक्तीवर आप्तपणा आहे. आत्म्यावरचा आप्तपणा कधी जागा व्हायचा? हा माझा किंवा हे माझं स्वरूप आहे असं जेव्हा जागं होईल तेव्हा प्रेम जागं होईल. आणि ही भक्ती व्हावी म्हणून देवाकडे हीच इच्छा कर की माझं जे काही स्वस्वरूप आहे त्या स्वस्वरूपाचं भान मला झालं की आवडीची भक्ती निर्माण होईल. मग ती जी भक्ती आहे तीच खरी अव्यभिचारी. या भक्तीशिवाय आता दुसरं काय? हेची थोर भक्ती आवडते देवा. आता जे जे काय असेल त्या सगळ्यावरची माया सोडून दिली आणि फक्त भगवंताकडे वळाले. विश्वासेसी प्रीती भाव बळे. आता दुसरं काही नाही. हे आज मिळो, उद्या मिळो, कधी मिळो, देव देईल असा विश्वास धारण करायचा. आणि जे करतो आपण ते करत आहे त्या साधनेवर प्रीती, म्हणजे त्या साधनेवरची प्रीती आणि साधने करत असलेल्या साधनेतली श्रद्धा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण काय करणार आहोत की जे साध्य प्राप्त करायचं आहे त्याला साधन आहे. मग जसं आपल्याला काय आहे की नामस्मरण घ्यायचं आहे पण टाळ वाजवून घ्यायचं आहे. मग टाळ हे काय आहे? त्या नामस्मरणाचं साधन आहे. तेव्हा टाळाला कसंही ठेवा, एक टाळ ठेवला खाली जमिनीवर आणि दुसरा टाळ वरनं वाजवतो. हे टाळाचं काय झालं? तुम्ही तिच्याबद्दलची आस्था कमी झाली. टाळ घ्यायचा असेल तर तो भजनात जरी असला तरी गळ्यात दोरी अडकवलेली पाहिजे. डाव्या हातामध्ये एक टाळ पाहिजे, उजव्या हातामध्ये दुसरा टाळ पाहिजे आणि मग आहे. काही तर असे आहेत की एवढे आवडीचे की भजनाची सुरुवात होताना टाळाला नमस्कार अगोदर करतात आणि मग आहे. काही ठिकाणी तर टाळाची दोरी जी गळ्यात आहे तिला वेगवेगळे गोंडे लावलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या लावल्यात. म्हणजे हे सुशोभीकरण करायचं. कारण हे काय आहे? आपल्या होत असलेल्या साध्यप्राप्तीचं साधन आहे आणि साधनावरही आपलं प्रेम असलं पाहिजे. हे जर झालं तर याच्यापासून मला फल प्राप्त होईल हा विश्वास असला पाहिजे. असं जर तुझ्या ठिकाणी असेल तर या सगळ्या गोष्टी सहज होतील. म्हणजे मनाची दुर्बलता दूर करण्याकरता पुढच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसे दिस. आता वास्तविकता काय आहे? तर मन एक असं आहे की ते विकल्प धरणार आहे. मनाची सुरुवात कुठून होते की जी गोष्ट आपण करायला गेलो ती करायची असली तर लगे आपल्याला येईल असं नाही. कधी थोडीशी सुरुवात होईल, नाही तर थोडीसुद्धा सुरुवात त्यात व्हायची नाही. आणि मन लगेच विकल्प काढतं की आपल्याला शक्य नाही, आपल्याच्याने होणार नाही. हे करणारे वेगळेच आहेत. त्यांच्यासाठी त्यांचं जे असणं, त्यांचा जन्म, त्यांचं ते काय असलेलं बाकीच्या सगळ्या त्यांचा परिसर, त्यांच्या पाठीमागं असणारे हेच सगळे वेगळे. आपण मात्र काय वेगळेच आहोत असं मन त्या ठिकाणी काय करतं? विकल्प काढतं. आणि मग ह्या मनाची समजूत घातली. मनाला सांगितलं, तुका म्हणे मना सांगतो विचार. अरे हे सगळं जरी असलं तरी या ठिकाणी एक आहे की मनाला एकदा सुरुवात झाली की झालं. आता ते सांगतात की मन अभ्यासाच्या बळानं तुझ्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. वास्तविक ते काय आहे? चंचलच आहे. यया मनाचे एकनिके, देखिलिया गोडीचे निठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके देत जायजे. हे मन जिथं तुला न्यायचं आहे तिथं जायला तयार नसलं तरी काय कर? त्याला त्या गोडीकडं ने. एकदा का त्याला ती गोडी कळाली की मन तिकडं जायला लागलं. कोणती गोष्ट अशी, एक आपलं विनोद म्हणून सांगतात की कोणीतरी एक पाहुणा आणि तो गेला दुसऱ्याच्या घरी. आता त्याने अचानक पाहुणा आलाय, ह्याला काय जेवायला करायचं म्हणून घरात जो काही होते पाक म्हणजे काकवी, ती काकवी आपली वाढली. ती सुरुवातीला वाढताना त्याला ही म्हणला, असलं काळं काय हो, नको नको नको, आपल्याला नाही, मी नाही खाणार, मी नाही खाणार. आता जे त्याच्याजवळ सगळे बाकीचे पंक्तीला बसले होते त्यांनी घेतली.
संपली की वाढा वाढा म्हणायची. म्हटलं ही काय, पण हे तर मागून खातेत. आपल्याला कळलंच नाही काय. आणि नको नको म्हणताना त्याच्या ताटाच्या पुढे एक लहानसं थेंब पडला होता. हे कोणाचं लक्ष नाही बघितल्यावर ते चाटून खाल्ला. हे तर चांगलं होतं, म्हणलं उगाचच नको म्हणलं आपण. मग आता ते सगळे झोपल्यानंतर ह्याने पाहिलं कुठं ठेवलंय ते. आणि मग झालं ते खाण्याची इतकी इच्छा बलवत्तर झाली की सगळे झोपल्यावर तिकडे गेला आणि ते खायची तयारी दाखवली. वास्तविक पाहता काय झालं, नकार झालता, पण आवडीचं होतं हे कळालं नाही. म्हणजे जसं एखादी गोष्ट नकोच म्हणणारी असते, पण ती जेव्हा आपण पाहतो, त्याची काय चव घेतो म्हणा, किंवा त्याचा आस्वाद घ्यायला दुसऱ्या काही गोष्टी त्या मनापुढं आणल्या, ग्रंथ वाचायला नको वाटलं. पुष्कळदा असं होतं की ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ शब्द उच्चारसुद्धा नीट होत नाहीत, पण बाजूलाच ठेवला तर कसं होईल. त्यामुळं जसं होईल तसं करत करत गेला तर सगळं येईल. तसं त्या मनाला सवय लागायला लागली की सगळं होईल. म्हणून मना सांगतो विचार, यात कशा प्रकारची सवय लावावी हा विचार सांगतो. कोणता विचार सांगितला? धरावा निर्धार दिसे दिस. तू धैर्य धर, निर्धार धर, म्हणजे जे करणार आहेस त्याच्यासाठी मी हे करणारच असा तुझ्या ठिकाणी निश्चय कर. मग होईल. असं काय आहे, क्षणात सगळं होईल असं नाही. मग होत होत होईल. तेव्हा त्याला सांगितलं दिसे दिस. हळूहळू हळूहळू प्रत्येक दिवसाचं फरक पडत जाईल. आणि मग मात्र तू याच्यामध्ये काय आहे की आवडीचा तयार होशील. तेव्हा जे जे काही मनाचे दोष आहेत ती मनाची दुर्बलता आहे. मन विकल्प करणारं आहे खरं, पण विकल्पातनं बाजूला निघणारच नाही असं नाही, पण प्रयत्न करावे लागतात. म्हणून हे सगळं करण्याकरता त्यांनी सांगितले की जरी काही तुला ह्यातलं काही येत नसेल, ज्या ज्या गोष्टी इथं सांगितल्या त्यात तू बसत नसेल, तर तुला जसं येतं तसं कर. कारण हेच केलं पाहिजे असं विठ्ठलाचं मत नाही. मग जे तुला येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं तुला म्हणता येईल तसं म्हण. हे सगळं झालं आणि मग हे म्हणत असताना तूच भगवंताला विनंती कर की देवा, माझ्या ठिकाणी या प्रकारचं सगळं काही नाही, पण तुमची कृपा झाली तर मला हे प्राप्त होईल. असा जेव्हा तुझ्या ठिकाणी निश्चय होईल, विश्वास बसेल, तेव्हा ह्या मनाची जी काही असलेली नकार भावना आहे ते निघून जाईल. आणि त्याच्याकरता तुझ्याजवळ निर्धार राहिला की एक एक दिवस तुझ्या ठिकाणी ह्याचा फरक पडेल. कोणतंही आहे ते लगेच नाही, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मग हा अभ्यास केल्याशिवाय जे असाध्य ते साध्य होऊ शकतं. त्याच्याकरता त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मन आपलं कसं दुर्बल असतं आणि त्या दुर्बलतेमुळे आपण कसं दूर राहतो हे आपल्या जर लक्षात आलं तर तुकोबारानं तोच ह्या अभंगामध्ये बोध केलेला आहे की जे जे विचार आहेत ते मनाच्या ठिकाणी जर केले तर फरक पडत तुमच्या ठिकाणी मन अगदी भक्तीला अनुकूल असं होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.